नमस्कार. काही कामानिमित्त समजा घराबाहेर निघणं झालं, की वेळ कुठे जातो आपल्यालाच कळत नाही. काम खरं करायचं असतं एक, पण त्यानिमित्ताने दुसरं पण काम आठवतं आणि आपण ते करत जातो. तर आम्ही बसलेलो आहोत बसमध्ये. इथे कंडक्टर नसतात. ड्रायव्हरकडेच तिकीटचं मशीन असतं. आपण तिथूनच तिकीट घ्यायचं असतं. आम्ही उतरलो सिटी सेंटरमध्ये. थोडीफार शॉपिंग करायची होती. त्याचप्रमाणे लायब्ररीमध्ये व्हिजिट करायचं होतं. आणि लहान मुलं सोबत असली की मग त्यांचं हळूहळू चालणं, फिरणं हे सगळं असतंच. मग सगळं बघत-बघत मग त्यांना दिसली ट्रेन. मग ट्रेन दिसली म्हटल्यावरती पूर्ण जाईपर्यंत तर ते बघतातच. कारण त्यांना खूप मजा येते बघायला. म्हणजे त्यामध्ये बसण्यात जेवढी मजा असते त्यापेक्षा जास्त पण ट्रेन जाताना आणि विमान जेव्हा आकाशात दिसतं ते बघण्यात मजा असते. कोणाकोणाच्या मुलांना असं आवडतं कमेंट करून नक्की सांगा. तर सगळं थोडंसं फार फिरल्यानंतर परत परत घरी यायला निघालो. तर घरी येताचं सिटी सेंटरचं असं छान दृश्य. घरी आल्यावर लगेच भूक लागतेच, कारण बरंच आपण चालतो, फिरतो. मग असे झटपट 10 मिनिटात जर काही होणार असेल, तर करायला काय हरकत आहे. तर मी इकडे बनवलेले आहे मस्तपैकी ॲव्होकाडोचे सँडविचेस. हेल्दी आहेत. ॲव्होकाडोमध्ये व्हिटॅमिन ए, ई, के, व्हिटॅमिन B6 आहेत, त्यामुळे पूर्ण असं हेल्दी आहे. त्याचप्रमाणे ह्यामध्ये हेल्दी फॅट्स आहे, जे आपल्या बॉडीला फार उपयोगी असतात. तर इथे मी 2 ॲव्होकाडो घेणार आहे. तर छान मस्त पिकलेला आहे ॲव्होकाडो. बाहेरून काळसर झालेला आहे, म्हणजे आतून ते व्यवस्थितच असतं पिकलेलं. तर असं स्कूप आउट करायचं प्लेटमध्ये आणि ते आपल्याला छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे. फोर्कच्या मदतीने खूप इझिली होतं आणि ते व्यवस्थित पिकलेलं असतं, त्यामुळे झटपट ते मॅश पण होतं. ह्यामध्ये मी आता घालणार आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा. आता हे ह्यामध्ये जे आपण काही सँडविचेसमध्ये मिक्स करतो हे प्रत्येकाच्या आवडीनुसार असतं, पण साधारण त्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि माझ्याकडे लेटस पण होतं, तर ते पण मी यामध्ये मिक्स केलेलं आहे. अर्धा चमचा छोटा घातलेली आहे मिरी पावडर. चवीनुसार घालायचं आहे मीठ आणि थोडंसं लिंबूचा रस पिळायचा आहे. त्यामुळे जी चव असते ती एकदम मस्त लागते आणि व्हिटॅमिन C पण आपल्याला मिळतं. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट सँडविचेसचं जे सारण असतं आतलं स्टफिंग ते रेडी झालेलं आहे. ह्यामध्ये घालणार आहे मी मायो. कारण मायोमुळे कसं ॲव्होकाडोचं तर क्रीमी टेक्स्चर असतंच, पण मायोमुळे अजून ते एन्हान्स होतं, अजून त्यामध्ये चव मस्त लागते, म्हणून मी ते सुद्धा मिक्स केलेलं आहे. त्यानंतर मी ते व्हाईट ब्रेड घेतलेलं आहे. जर तुम्ही ब्राऊन ब्रेड घेतला किंवा होल व्हीट ब्रेड घेतला तर अजूनच पूर्णपणे हेल्दी होईल. तर थोडंसं मी सॉस लावलेला आहे टोमॅटो केचप, तर त्याऐवजी तुम्ही आपली ग्रीन चटणी जी असते पुदिना वगैरे कोथिंबीरची ती लावली तरीसुद्धा चालतं. ॲव्होकाडोचं जे मिश्रण आहे ते सगळीकडे इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं. मध्ये एक चीज स्लाइस ठेवलेली आहे आणि वरून दुसरी स्लाइस ठेवायची. वरून लावायचं आहे बटर आणि तव्यावर किंवा ग्रिल पॅनवर दोघी साईडने छानपैकी ते शेकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर त्यामध्ये तर अजूनच झटपट बनतं. तव्यावर एका साईडने जी बटरची स्लाईड होती ती मी खाली ठेवलेली आहे आणि वरच्या साईडने पुन्हा एकदा बटर लावून घेते आणि दोघी साईडने मस्त खमंग भाजून घेत आहे सँडविचेस. अगदी 10 मिनिटातच बनवून तयार होतात. जेव्हा आपल्याला काही घाई असेल तेव्हा समजा आपण एखादा बटाटा ॲव्होकाडो नसेल, बटाटा पण उकडून जर आपल्याकडे असेल तर पटकन बटाटा काढायचा, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कॅप्सिकम असेल तर ती घालायची आणि बस झटपट सँडविच बनवून तयार होतं. तर एक मी तव्यावर भाजलेला आहे आणि एक असंच कच्चं ठेवणार आहे. त्याची पण चव खूप छान लागते. तर असा मस्तपैकी माझा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.